की हे विमान VSR होतं, त्याचा कोड रजिस्टर नंबर, आणि हे VSR ॲव्हिएशन म्हणून आहे. त्यांचा बेस न्यू दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ इथे आहे. आणि हे सकाळी जेव्हा इथून उडाल्यानंतर 9 वाजताच्या सुमारास तिथे लँडिंग करत होतो, तर पुअर विजिबिलिटी एवढी पुअर नव्हती, पण थोडी विजिबिलिटी कमी होती वगैरे. 9 सगळं उतरतं वगैरे, फॉग येतात त्याला म्हणतात, धुकं म्हणतात असं. त्यावेळेस तिथे उतरताना त्याला जमलं नाही, म्हणून त्यांनी एक गो राऊंड केलेला आहे अगोदर. एक गो राऊंड म्हणजे टच डाऊनला येताना परत उडणं आणि परत राऊंड करून त्याला गो राऊंड असं म्हणतात. त्यांनी हे गो राऊंड केलेलं आहे. आणि रनवे नंबर 1129, तर त्यांनी उतरायच्या अगोदर, म्हणजे त्यांनी जेव्हा रनवेवर यायच्या अगोदरच थोडासा एक खड्डा आहे, 15-20 फूट असेल खोल, थोडा करेक्ट नाही सांगू शकत, पण ते खड्डा आहे. तर तिथे थडकल्यामुळे हा अपघात झालेला आहे. आणि दुर्दैवी अशी घटना आहे त्यांच्या की तो ओव्हरशूट ऑलरेडी, म्हणजे पहिल्यांदा एकदा त्यांनी प्रयत्न केलेला, नाही जमलं म्हणून दुसऱ्या अटेम्प्टला हे झालेलं आहे. आणि त्यामुळे ही दुःखद घटना घडलेली आहे. आणि ह्याच प्लेनची, ह्याच कंपनीची अगोदर 14 सप्टेंबर 2023ला पण एक दुर्घटना मुंबई एअरपोर्टवर घडली होती. स्किड झालं होतं की त्याच वेळेस एक जोराची हवा आली होती, आणि त्यामुळे पण तेव्हा पण 6 पॅसेंजर्स होते आणि 2 क्रू होते आजच्यासारखेच, पण ते वाचलेले तेव्हा वगैरे. आणि नुकसान झालं होतं, पण बाकी सगळे वाचलं होतं. पण आज दुर्घटनामध्ये पवारसाहेब वाचू शकले नाही. मी काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. इतर सर्व पॅसेंजरला पण मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ह्या दुःखामध्ये अति दुःख होतं की एव्हिएशनमधला सर्वात आमच्या ह्याच्यामध्ये की आज दुःखद घटना घडलेली आहे असं मी संबोधतो. थँक्यू, धन्यवाद. तर विमान वाहतूक तज्ञांनी नेमका अपघात कसा घडला याबद्दलची सगळी माहिती दिली. वैमानिकानं सुद्धा विमान कोसळताना संदेश दिला होता. मात्र त्याआधीच अशा पद्धतीनं विमानाचा भीषण अपघात झाला आणि अपघातानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि ज्यामध्ये सगळेच जण होरपळले गेले. विमानातल्या सगळ्यांचाच यामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनं खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळल्याचं पाहायला मिळतं. रुग्णालयाबाहेर सध्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली. पवार कुटुंबीय सुद्धा आता एकत्र आले. खरं तर महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम हा अजित पवार यांनी केला. त्यांच्या नावावर आहे. तसंच सध्याच्या राजकीय पटलावर सुद्धा एक त्यांची वेगळी ओळख होती.